नमस्कार विद्यार्थी मित्र, मी डॉक्टर खरातडियन शरदचंद्र पवार महाविद्यालय लोणंद. आज आपण BA भाग 3 पेपर क्रमांक 9 सेमिस्टर 5 लोकसंख्या भूगोल या पेपरमधील लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती या घटकाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. भूगोल विषयाच्या मुख्य दोन शाखा आहेत. एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरी म्हणजे मानवी भूगोल. खऱ्या अर्थानं प्राकृतिक भूगोल ही भूगोलाशी अतिशय जुनी आणि प्रगत अशी शाखा आहे. या शाखेमध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावरील प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकांची माहिती अभ्यासली जाते किंवा या घटकाचा अभ्यास. तर मानवी भूगोलामध्ये मानवनिर्मित घटकांचा किंवा सांस्कृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. मानवी भूगोल ही प्राकृतिक भूगोलाच्या पायावर उभी असलेली परंतु अलीकडच्या काळात विकसित झालेली भूगोलाची महत्त्वाची शाखा आहे. अशा पद्धतीनं भूगोल विषयाचा जसजसा विकास होत गेला, भूगोल विषयाच्या बाबतीत नवनवीन गोष्टीचा अभ्यास होत गेला, तसतसा खऱ्या अर्थानं या दोन शाखांच्या अनेक उपशाखा निर्माण झालेल्या आहेत. सुरुवातीला प्राकृतिक भूगोलाच्या उपशाखेमध्ये आपणाला भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, मृदाशास्त्र, खगोलशास्त्र या उपशाखांचा उल्लेख करता येईल. तर मानवी भूगोलाच्या उपशाखेमध्ये खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोल, आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, वस्ती भूगोल, पर्यटन भूगोल, कृषी भूगोल अशा अनेक उपशाखा निर्माण झालेला आपणाला दिसून येतील. तर लोकसंख्या भूगोल ही मानवी भूगोलाची अलीकडच्या काळात निर्माण झालेली एक महत्त्वाची शाखा आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये खऱ्या अर्थानं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील लोकसंख्येचं प्रादेशिक विश्लेषण केलं जातं. संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या संदर्भात फार पूर्वीपासून अभ्यास होत असला तरी अगदी अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या भूगोल या शाखेचा अधिक विकास झालेला आपल्याला दिसून येतो. लोकसंख्या भूगोलामध्ये खऱ्या अर्थानं पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकूण लोकसंख्या, त्या लोकसंख्येचं असणारं वितरण, लोकसंख्येची घनता, लोकसंख्येमध्ये होणारे बदल, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर यासारख्या गोष्टींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. एकंदरीत लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भात सांगायचं झालं तर एखाद्या राजकीय अथवा भौगोलिक प्रदेशातील विशिष्ट काळातील एकूण लोक म्हणजे लोकसंख्या भूगोल होय. अशी थोडक्यात व्याख्या आपण लोकसंख्या भूगोलाच्या संदर्भात सांगू शकतो. जगामध्ये खऱ्या अर्थानं दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाची प्रगती होत गेली किंवा लोकसंख्येच्या संदर्भात आकडेवारीला जास्तीत जास्त महत्त्व आलेलं आपणाला दिसून येतं. भारताच्या संदर्भात विचार केला तर भारतामध्ये सुरुवातीला इसवी 1950 नंतर स्वातंत्र्यानंतर मानवी भूगोलाच्या अंतर्गत लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास केला जात होता. परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकसंख्या भूगोल ही स्वतंत्र अशी विकसित शाखा निर्माण झालेली आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये मानव हा केंद्रबिंदू मानून अभ्यास केला जातो किंवा लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू हा मानव आहे. त्यामुळं लोकसंख्या भूगोलामध्ये मानवाशी संबंधित किंवा सांस्कृतिक घटकांचा अभ्यास केला जातो. लोकसंख्या भूगोल हा गतिमान किंवा परिवर्तनशील असा अभ्यास विषय आहे. यामध्ये
मानव या घटकाचा अभ्यास केला जातो. मानव हा गतिमान किंवा परिवर्तनशील घटक आहे. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाच्या अभ्यासाचं स्वरूपसुद्धा परिवर्तनशील आहे, गतिमान आहे. आपण आज या ठिकाणी लोकसंख्या भूगोलाच्या व्याप्तीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर लोकसंख्या भूगोलाच्या व्याप्तीमध्ये खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर लोकसंख्येशी संबंधित अनेक गोष्टींचा अभ्यास होत असल्यामुळं लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती खूप व्यापक आहे किंवा खूप विस्तृत आहे. खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोलाच्या व्याख्यावरून लोकसंख्येच्या व्याप्तीविषयी अभ्यासकामध्ये मतभिन्नता असलेली दिसून येते. काही अभ्यासकांच्या मते लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती ही खूप विस्तृत आहे, व्यापक आहे. तर काही अभ्यासकांच्या मते लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती ही मर्यादित आहे. आता ज्या तज्ज्ञांना लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती खूप विस्तृत आहे किंवा व्यापक आहे असे वाटते, त्यांच्या मते खऱ्या अर्थानं जन्मदर आणि मृत्यूदरात होणारी वाढ किंवा घट, मृत्यूदरामध्ये होणारे बदल, लोकसंख्येमध्ये होणारी एकंदरीत वाढ, लिंग गुणोत्तर, आरोग्याची स्थिती यासारख्या विषयाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये होतो. आता लोकसंख्या भूगोलामध्ये मानवाशी संबंधित अनेक आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा अभ्यास होतो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती खूप विस्तृत आहे. आता आर्थिक समस्यांचा विचार करत असताना खऱ्या अर्थानं रोजगार असेल, लोकांचे जीवनमान किंवा राहणीमान असेल, मजूर किंवा मजुरांची स्थिती, मजुरांची कार्यक्षमता, वाढती लोकसंख्या आणि आर्थिक विकास किंवा वाढत्या लोकसंख्येबरोबर त्या ठिकाणचं अन्नधान्याचं उत्पादन यांच्यामध्ये असणारा संबंध, या सर्व गोष्टींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर सामाजिक समस्यांचा विचार करता खऱ्या अर्थानं वैवाहिक स्थिती, स्थलांतर, स्थलांतराचे प्रमाण, स्थलांतराच्या समस्या, लोकसंख्येची संरचना, धर्म, साक्षरता, नागरीकरण किंवा नागरीकरणाचा एकंदरीत कल, नागरीकरणाच्या समस्या या सामाजिक समस्यांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती खूप व्यापक आहे, विस्तृत आहे असं काही अभ्यासकांचं मत आहे. खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोलामध्ये विविध विषयांचे अध्ययन होत असल्याने त्याची व्याप्ती मोठी आहे असे अभ्यासकांना वाटते, परंतु काही अभ्यासक या मताशी सहमत नाहीत. त्यांच्या मते लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती ही मर्यादित आहे, लहान आहे. विशेषतः हौसर व डंकन या तज्ज्ञांच्या मते लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती ही लहान आहे किंवा मर्यादित आहे. त्यांच्या मते लोकसंख्या भूगोलामध्ये निरनिराळ्या विषयांचं अध्ययन होत असलं तरी याचा अर्थ सर्वच विषयांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला पाहिजे असं नाही. उदाहरणार्थ नागरीकरण ही जी काही संकल्पना आहे, वाहतूक व दळणवळण, त्यानंतर कारखाने असतील, बँक व्यवसाय असेल, प्रशासन असेल, विद्युतीकरण असेल, करमणुकी असेल, या संदर्भातील जे काही विषय आहेत किंवा या संदर्भातील जे काही घटक आहेत ते नागरीकरणाशी संबंधित आहेत. त्यामुळं या विषयाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये करता येणार नसल्याने लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती मर्यादित आहे असं यांचं मत आहे. आता प्रत्येक विषयाचं एक क्षेत्र असतं, ठराविक विषय सामग्री असते. त्या क्षेत्रात त्या विषयाला ठेवून त्या विषय सामग्रीनुसार त्याचं अध्ययन किंवा त्याचा अभ्यास केला जातो.
आणि यावरतीच खऱ्या अर्थानं त्या विषयाची व्याप्ती किंवा त्या विषयाचं क्षेत्र अवलंबून असतं. लोकसंख्या भूगोल हा असा विषय आहे की त्याला स्वतःची विषय सामुग्री आहे. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचा अभ्यास होत असला तरी त्यामध्ये लोकसंख्येच्या संदर्भातील किंवा लोकसंख्येशी संबंधित असणाऱ्या अनेक बाबींचा अभ्यास होतो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती खूप व्यापक आहे, खूप विस्तृत आहे, असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. आता लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती किंवा लोकसंख्या भूगोलाच्या व्याप्तीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करता येईल किंवा लोकसंख्ये भूगोलाची व्याप्ती सांगत असताना आपणाला पुढील मुद्द्यांचा आधार घेऊन किंवा पुढील मुद्द्यांचा विचार घेऊन लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करता येईल. सुरुवातीला जर आपण बघितलं लोकसंख्या भूगोलाच्या व्याप्तीमध्ये लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास, दुसरा मुद्दा आहे लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास, तिसरा मुद्दा आहे लोकसंख्या वाढीचा अभ्यास, चौथा मुद्दा आहे लोकसंख्या स्थलांतराचा अभ्यास, पाचवा घटक आहे लोकसंख्येची संरचना, पुढचा घटक आहे ग्रामीण नागरी लोकसंख्येचा अभ्यास, पुढचा घटक आहे लोकसंख्या व साधनसंपत्तीचा अभ्यास आणि शेवटचा घटक आहे लोकसंख्या धोरणांचा अभ्यास. म्हणजे या सर्व घटकांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती ही व्यापक आहे, विस्तृत आहे. आता ही व्याप्ती सांगत असताना प्रत्येक घटकाची आपण थोडक्यात माहिती पाहूया. सुरुवातीला लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास केला जातो. आता लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचे वितरण हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा विषय आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारी एकूण लोकसंख्या, त्या लोकसंख्येचे असणारे वितरण किंवा त्या वितरणाचं स्वरूप नेमकं कसं आहे याचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सर्वत्र सारख्या प्रमाणात लोकसंख्येचं वितरण आढळत नाही. तर त्या वितरणावर परिणाम करणारे नेमके घटक कोणकोणते आहेत याचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. म्हणजे ज्या भागामध्ये लोकसंख्या जास्त आहे अशा ठिकाणी लोकसंख्येसाठी किंवा मानवी जीवनासाठी असणारी परिस्थिती अनुकूल असते. त्या भागामध्ये लोकसंख्येचं वितरण जास्त असतं किंवा लोकसंख्या जास्त आढळते. या उलट जेथे मानवी जीवनासाठी तिथली जी काही परिस्थिती आहे, भौगोलिक असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा जर आपण विचार केला, प्रतिकूल परिस्थितीमुळं त्या ठिकाणी लोकसंख्या कमी आढळते. तर लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येचं वितरण सांगत असताना जागतिक लोकसंख्येचं वितरण सांगितलं जातं, त्याचा अभ्यास केला जातो. खंडानुसार लोकसंख्येचं वितरण कसं आहे त्याचा अभ्यास केला जातो. देशानुसार लोकसंख्येचं वितरण कसं आहे, राज्यानुसार कसं आहे किंवा एखाद्या विशिष्ट प्रदेशानुसार लोकसंख्येचं वितरण सांगितलं जातं आणि त्याचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. यानंतर दुसरा जो घटक आहे लोकसंख्येच्या घनतेचा अभ्यास. आता लोकसंख्येची घनता खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोलातील एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. लोकसंख्येच्या अभ्यासात लोकसंख्येची घनता महत्त्वाची असते. लोकसंख्येची घनता सांगत असताना दर चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये किती लोक राहतात अशी लोकसंख्येची घनता सांगितली जाते. लोकसंख्येच्या घनतेच्या आधारावरच प्रदेशाची किंवा जगाची किंवा एखाद्या देशाची विभागणी केली जाते. म्हणजे जास्त घनतेचा विभाग, मध्यम घनतेचा विभाग आणि कमी किंवा विरळ लोकसंख्या घनता असणारा विभाग. तर लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्येच्या घनतेवर परिणाम करणाऱ्या घटकांचाही अभ्यास केला जातो.
एकंदरीत जर बघितलं तर लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्या हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. तर त्याचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. यानंतर तिसरा जो मुद्दा आहे लोकसंख्या वाढीचा अभ्यास. आता लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्या वाढ हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या हा गतिमान किंवा अस्थिर असणारा किंवा परिवर्तनशील घटक आहे. लोकसंख्येमध्ये नेहमी बदल होत असतात. म्हणजे एखाद्या भागामध्ये किंवा एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या वाढत तर असते किंवा कमी तर होत असते. म्हणजे लोकसंख्या हा अस्थिर घटक आहे, गतिमान घटक आहे. आता हा जो काही लोकसंख्येमध्ये होणारा बदल आहे तो बदल नेमक्या कोणत्या घटकामुळे होतो किंवा लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट नेमकी कोणत्या घटकामुळे होते, तर त्याचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. लोकसंख्या भूगोलामध्ये लोकसंख्या वाढीवर परिणाम करणारे घटक विचारात घेतले जातात. म्हणजे लोकसंख्या वाढीस कारणीभूत नेमके कोणकोणते घटक आहेत त्या घटकांचा विचार लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्यानंतर खऱ्या अर्थानं एखाद्या विशिष्ट प्रदेशामध्ये जन्मदराचं प्रमाण कसं आहे, मृत्यूदराचं प्रमाण कसं आहे, त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा कल नेमका कसा आहे, लोकसंख्या वाढीमुळं त्या ठिकाणी नेमक्या कोणत्या समस्या निर्माण होतात, लोकसंख्या वाढीच्या संदर्भात विविध तज्ज्ञांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत या सर्व सिद्धांताचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. यानंतर खऱ्या अर्थानं पुढचा मुद्दा जर आपण विचार घेतला लोकसंख्या स्थलांतराचा अभ्यास. आता स्थलांतर हा लोकसंख्या भूगोलातील महत्त्वाचा घटक आहे. स्थलांतरामध्ये स्थलांतराचे प्रकार, स्थलांतराची कारणे. आता प्रकाराचा जर आपण विचार केला तर देशांतर्गत स्थलांतर, देशातल्या देशात एका भागातून दुसऱ्या भागामध्ये लोक स्थलांतर करू शकतात किंवा स्थलांतर करतात. आंतरराष्ट्रीय स्थलांतर म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये आंतरखंडीय स्थलांतर त्याला म्हणायचं. हे अशा पद्धतीने स्थलांतराचे प्रकार आहेत. तर त्या प्रकारांची माहिती लोकसंख्या भूगोलामध्ये घेतली जाते. स्थलांतराची नेमकी कारणं कोणती आहेत, लोक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये किंवा एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर करतात यासाठी नेमकी कोणकोणती कारणं आहेत आणि त्या स्थलांतरामुळं निर्माण होणारे परिणाम. आता स्थलांतराचे परिणाम ज्या भागातून स्थलांतर होते तिथं पण परिणाम होतात आणि जेथे स्थलांतर होते त्या ठिकाणच्या लोकजीवनावरती किंवा तेथील लोकसंख्येवरती स्थलांतराचा परिणाम होत असतो. याचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. त्यानंतर स्थलांतराचे जे काही नियम आहेत त्या नियमांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. स्थलांतरावर परिणाम करणारे घटक, त्यानंतर प्रत्येक देशांचं स्थलांतराविषयी असणारं धोरण. आता प्रत्येक देश लोकसंख्येच्या स्थलांतराच्या संदर्भात आपलं निश्चित असं धोरण ठरवतो किंवा प्रत्येक देशाचं असं निश्चित असं धोरण असतं. त्या धोरणांचा अभ्यास आपणास लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. यानंतर पुढचा जो घटक आहे लोकसंख्येची संरचना. तर लोकसंख्या संरचना हा घटक विचारात घेत असताना त्यामध्ये वय संरचना, लिंग रचना, धार्मिक रचना, भाषिक वांशिक रचना, आर्थिक स्थिती, वैवाहिक स्थिती, व्यावसायिक संरचना म्हणजे वेगवेगळ्या व्यवसायामध्ये किती स्त्रिया गुंतलेल्या आहेत किंवा किती पुरुष गुंतलेले आहेत, साक्षरता इत्यादी गोष्टींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. आता वय संरचना सांगत असताना विविध वयोगटामध्ये किती लोकसंख्या आहे, त्यामध्ये विविध वयोगटात किती स्त्रिया आहेत आणि विविध वयोगटात किती पुरुष आहेत, लिंग गुणोत्तर म्हणजे स्त्री पुरुष प्रमाण कसं आहे त्या विशिष्ट भागातील, वेगवेगळ्या धर्मानुसार लोकसंख्या किती आहे, म्हणजे भाषिक वांशिक रचना या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो.
यानंतर पुढचा घटक आहे ग्रामीण नागरी लोकसंख्येचा अभ्यास. आता लोकसंख्या भूगोलामध्ये आपणास ग्रामीण लोकसंख्या आणि त्या ग्रामीण लोकसंख्येचं असणारं स्वरूप याचा अभ्यास करावा लागतो. नागरी लोकसंख्या आणि नागरी लोकसंख्येचं स्वरूप कसं आहे याचा अभ्यास करावा लागतो. त्या भागामध्ये, विशेषतः ग्रामीण भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं आहे, जन्मदर मृत्यूदराचं प्रमाण कसं आहे, वय संरचना कशी आहे, खऱ्या अर्थानं त्या विशिष्ट भागामध्ये स्थलांतराचं स्वरूप कसं आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. त्यानंतर ग्रामीण नागरी लोकसंख्येचा कल नेमका कसा आहे किंवा नागरीकरणाची प्रक्रिया, म्हणजे नागरीकरण नेमकं कोणकोणत्या गोष्टीमुळं घडून येतं, कसं घडून येतं आणि नागरीकरणामुळं नेमक्या कोणकोणत्या समस्या निर्माण होतात आणि त्या समस्या सोडवण्याचे उपाय, या सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास आपणास लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे लोकसंख्या भूगोलाच्या व्याप्तीमध्ये खऱ्या अर्थानं लोकसंख्या व साधनसंपत्तीचा अभ्यास. आता लोकसंख्या व साधनसंपत्ती यांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. एकूण लोकसंख्या, त्या भागामध्ये एकूण लोकसंख्या किती आहे आणि उपलब्ध असणारी साधनसंपत्ती किती आहे याचा संबंध विचारात घेतला जातो. म्हणजे एखाद्या भागामध्ये खऱ्या अर्थानं उपलब्ध असणारी साधनसंपत्ती, त्या साधनसंपत्तीचे एकूण साठा किंवा वितरण कसं आहे किंवा त्या देशाची एकूण किंवा त्या प्रदेशाची एकूण लोकसंख्या कशी आहे, त्या लोकसंख्येचे वितरण कसं आहे, या सर्व गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणची लोकसंख्या कशी आहे, म्हणजे न्यूनतम लोकसंख्या आहे का अतिरिक्त लोकसंख्या आहे का पर्याप्त लोकसंख्या आहे. आता कमी लोकसंख्या किंवा न्यूनतम लोकसंख्या त्याला अंडर पॉप्युलेशन असं म्हणतो आपण, म्हणजे साधनसंपत्तीच्या मानानं लोकसंख्या कमी असते, त्याला आपण कमी लोकसंख्या किंवा न्यूनतम लोकसंख्या असं म्हणतो. अतिरिक्त लोकसंख्या म्हणजे काय, ओव्हर पॉप्युलेशन, म्हणजे त्या विशिष्ट भागामध्ये असणारी जी काय एकूण लोकसंख्या आहे, साधनसंपत्तीपेक्षा लोकसंख्या जास्त असते, साधनसंपत्तीचं प्रमाण कमी असताना लोकसंख्या जास्त असते, तिथं अतिरिक्त लोकसंख्या म्हणायची त्याला. आणि पर्याप्त लोकसंख्या म्हणजे त्या भागामध्ये असणारी जी काही लोकसंख्या आहे आणि साधनसंपत्ती म्हणजे पर्याप्त आहे, म्हणजेच खऱ्या अर्थानं त्या भागातील लोकसंख्येला पुरेल इतकी साधनसंपत्ती त्या भागात आहे, याला आपण पर्याप्त लोकसंख्या असं म्हणूया. म्हणजे या सर्व गोष्टींचा अभ्यास आपणास लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं उपलब्ध असणारी साधनसंपत्ती, तिचं प्रमाण आणि लोकसंख्येचा त्या साधनसंपत्तीवर पडणारा ताण किंवा भार, या सर्व गोष्टींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. यानंतर शेवटचा घटक आहे लोकसंख्या धोरणांचा अभ्यास. आता प्रत्येक देशांचे लोकसंख्याविषयक निश्चित असं धोरण ठरलेलं असतं. लोकसंख्या एखाद्या देशामध्ये लोकसंख्या वाढ होत असेल तर ती लोकसंख्या नियंत्रणात आणण्याच्या संदर्भात जे काही उपाय केले जातात, उदाहरणार्थ कुटुंब नियोजन, यासारख्या उपायांचा किंवा यासारख्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. जगाचा विचार केला तर जगामध्ये चीन या देशाची लोकसंख्या जास्त आहे, त्यानंतर भारताची लोकसंख्या आहे. तर लोकसंख्या भूगोलामध्ये चीनचं लोकसंख्याविषयक असणारं धोरण नेमकं काय आहे, त्यानंतर भारताचं लोकसंख्याविषयक असणारं धोरण काय आहे, तर या धोरणाचा सखोल अभ्यास आपणाला लोकसंख्या भूगोलामध्ये करावा लागतो. त्यानंतर प्रत्येक देशांचं स्थलांतराविषयी निश्चित असं धोरण ठरलेलं असतं, तर त्या धोरणाचा अभ्यासही खऱ्या अर्थानं लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. अशा पद्धतीनं लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती सांगत असताना लोकसंख्या भूगोलामध्ये
लोकसंख्येशी संबंधित इतर अनेक गोष्टींचा अभ्यास केला जातो. आता सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थानं लोकसंख्येची वाढ, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येची घनता, त्या भागातील साधनसंपत्ती, लोकसंख्याविषयक धोरण, लोकसंख्येचे स्थलांतर या सर्व गोष्टींचा अभ्यास लोकसंख्या भूगोलामध्ये केला जातो. त्यामुळं लोकसंख्या भूगोलाची व्याप्ती ही व्यापक आहे, विस्तृत आहे असं आपणास म्हणता येईल.